सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांना यंग प्रेसिडेंट ऑर्गनायझेशनच्या वर्ल्ड प्रेसिडेंट ऑर्गनायझेशनचा फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्ट लिगसी ऑनर हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय। मंगळवारी दुबईत एका शानदार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। सकारात्मक बदल घडवण्याचा अविरत ध्यास असलेली हीच ती उत्सव मूर्ती ज्यांना फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्ट लिगसी ऑनर हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय। अभिजित पवार असं त्यांचं नाव। ट्रिनिटी 7 या अभिजित पवारांच्या संकल्पनेची दखल वैश्विक पातळीवर घ्यावी लागावी हे अवघ्या भारतीयांचं भाग्य। ट्रिनिटी 7 संकल्पनेद्वारे पवार यांनी सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्तरांवर बदल घडवून आणण्याचा ध्यास घेतल्याचं दस्तूर खुद्द YPO WPO न पुरस्काराची घोषणा करताना म्हटलंय हे विशेष। ट्रिनिटी 7 संकल्पना व्यापक सकारात्मक परिणाम, भावनिक पातळीवरचा थेट लोकसंपर्क आणि थोड्या काळात मोठा परिणाम घडवून आणणार असल्याचंही YPO WPO न म्हटलंय। व्यवसायात प्रगती करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। इथं सुरुवात स्वतःपासून न होता एखाद्या मोठ्या जागतिक परिमाण असलेल्या मुद्द्याला किंवा एखाद्या सामाजिक मुद्द्याचं उत्तर शोधण्यापासून होते आणि त्या दिशेने जाताना तुमच्या प्रश्नांनाही उत्तर मिळतात, अशा शब्दात पवार यांनी ट्रिनिटी 7 ही संकल्पना स्पष्ट केली आहे। YPOतल्या प्रत्येकाकडून प्रत्येक क्षणी मला खूप शिकायला मिळालं। YPOनं माझ्या प्रकल्पांसाठी मला मोठी प्रेरणा दिली। YPOच्या सहकार्यानं आता माझ्या कल्पना जगभरात नेणं मला शक्य आहे। अभिजित पवार यांच्या कामाचा माझ्यावर मोठा सकारात्मक प्रभाव आहे। YPOच्या भारतभरातल्या अनेक सदस्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत। ज्योती सोंथालिया, सदस्य YPO कोलकाता। याआधीही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचं समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून कौतुक झालंय। महिलांच्या सबलीकरणासाठी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानासारखं सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अभिजित पवारांना 2014 सालीही YPO WPO न ग्लोबल इम्पॅक्ट पुरस्कारानं गौरवलंय। तनिष्काला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिजित पवार यांनी DCF अर्थात डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनची स्थापना केली। सकारात्मक आर्थिक सामाजिक बदल घडवण्यासाठी DCF सरकार, वेगवेगळ्या शासकीय आणि स्वयंसेवी संस्था, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समाज गटांबरोबर काम करतेय। सध्या DCFनं तनिष्का आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थात IN या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केलंय। IN ही 18 ते 24 वर्ष वयोगटातल्या तरुणांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाची एक आदर्श अशी चळवळ आहे। अभिजित पवार यांचं काम सर्वार्थानं असामान्य आहे। आमच्या सदस्यांना त्यातून दीर्घकाळापर्यंत प्रेरणा मिळत राहील असं WPOच्या वॉशिंग्टन DC आणि बाल्टिमोर विभागाचे सदस्य आणि WPO बोर्ड अँड ग्लोबल इम्पॅक्ट स्टीअरिंग समितीचे प्रमुख अलेन चेट्रिट यांनी म्हटलंय। आणि म्हणूनच नफेखोरी टाळून समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या या अवलियाला मंगळवारी दुबईत मिळणाऱ्या या पुरस्काराबाबत उभ्या महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा। ब्युरो रिपोर्ट, साम TV।